पुठ्ठा घेतला, तुम्ही खड्डा म्हणता याला, बरोबर. हा, आणि याच्यात पाणी भरलं मी. काय भरलं? पाणी. आता या ग्लासावर पाणी भरून मी हा पुठ्ठा ठेवलेला आहे आणि याला असं केलं, याला असं केलं. आता मी पुठ्ठ्याच्या खालचा जो हाताने लावलेला जो बल आहे तो काढतो. परत नाही. का बरं असं होते? पुन्हा एकदा घेतो, लक्ष द्या. याला प्लेन बाजू, ठीक आहे. मी आता हाताने ते लावलेला आहे, याच्यावर बल लावलेला आहे वरच्या दिशेने, खालून वरच्या दिशेने. ते रिलीज करतो, वेगळं करतो, परंतु हा पुठ्ठा खाली पडला नाही. म्हणजे दाबाचा परिणाम खालून दाब वरच्या दिशेने यावर कार्य करत आहे. इकडूनही करत आहे, खालून वर, वरूनही दाब वाढवला आपण, वरून दाब, हा पुठ्ठा काय होईल? खाली पडेल, आहे की नाही. आता बॅलेन्स केलेला आहे, खालून बल प्रयुक्त होत आहे. म्हणून बघा, तुम्ही तलावात पोहायला जाता, तुम्ही हाताने काय लावता? वरून बल लावता, आणि म्हणून मग खालून प्लावी बल, प्लावक बल त्याला वरच ढकलते. प्लावक बल वर ढकलते. एव्हरी ऍक्शन एक्झर्ट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. वरून खाली आदळला तेवढा बॉल तुम्ही खाली आदळता, तेवढा तो वर टिकल्या जाते. म्हणून तुम्ही हातपाय पृष्ठभागावर हलवले का तुम्ही डुबत नाही, तर काय होतं? तुम्ही. म्हणून पोहताना आपल्याला काय करावं लागते? पाय आणि हात सुरुवातीला शिकते वेळी आपल्याला काय लागते? हवेच्या काय असते? मोठ्या टपक्या त्या बांधून ठेवा किंवा ट्यूब. हा, तो जर ठेवला तर तो वर तरंगते, आणि म्हणून मग पोहायला शिकताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता मी असं केलं, आता काय होईल? पाणी सांडलं का? आता बघा, हवेचा दाब सर्वच बाजूनी पडतो याच्यावर. हा बकेट आहे, हा, आणि इकडे मी याला असं पाणी घेतलं, याच्यात भरलेलं आहे, आणि याला घुमवतो वर्तुळाकार मार्गाने. पाणी सांडत नाही. का सांडत नाही याचं कारण? बघा, याच्यात पाणी आहे, पाणी सांडलं का? नाही सांडलं. म्हणजे याच्यावर दाब दाब त्याच्यावर होता, पाण्यावर फिरत असताना. जसा आपण पुन्हा फुगवतो, अशाच पद्धतीने हा तुमच्याकडे हार्पिकची बॉटल असते, आणि त्याला असा पाईप लावला आपण, असं झाकण असतो, तो झाकण काढायचं, त्याला लावायचा पाईप. आता याच्यामध्ये आपण काय करत आहोत? पाणी भरत आहोत हार्पिकची, आणि याला हे झाकण लावून दिलं, हे झाकण लावलं. आता मी समजा याच्यावर एक वीट ठेवली तर काय होईल? पाण्याची पातळी वाढेल. आणि बरं एक आपल्याला हे याचं क्षेत्रफळ कमी आहे, असं जर ठेवलं तर काही क्षेत्रफळ जास्त. आता असं ठेवलं तर उंची मोजायची, आणि उभी ठेवली तर उभी वीट ठेवली तर काय होते? अशी उभी वीट ठेवली, उभी वीट ठेवली तर पाण्याची पातळी दिसते तुम्हाला? उभा पकड, मला पातळी दाबून. हा, पाण्याची पातळी कुठपर्यंत आली आहे? पहा, इथे आहे ना, म्हणजे दाब पाण्याच्या पातळी पातळी आहे पाण्याची इथपर्यंत दिसते. आता क्षेत्रफळ कमी आहे, परंतु मी जर हे अशी आडवी ठेवली, पाण्याची पातळी वर आहे. आडवी ठेवल्यामुळे पातळी खाली गेली, आडवी ठेवल्यामुळे पातळी खाली गेली. क्षेत्रफळ म्हणजे दाब काय आहे? तो कमी. आडव्या वीट ठेवल्यामुळे दाब कमी, पातळी खाली. पण ते जर वीट मी अशी उभी ठेवली, हे जर वीट मी उभी ठेवली तर पातळी वर येते, बाकी काय ते वर येते. याचा अर्थ काय? जेवढं क्षेत्रफळ जास्त तेवढा दाब कमी, कारण दाब
बरोबर बल भागीला क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कशात आहे? खाली आहे. म्हणजे काय आहे? छेदात आहे की नाही? आता या परिणाम काय होतो? क्षेत्रफळ वाढवलं तर दाब कमी होतो. ठीक आहे. क्षेत्रफळ कमी केलं, क्षेत्रफळ कमी केलं तर काय होईल? हे वाढेल आहे की नाही? काय वाढेल? दाब वाढेल. तुम्ही किडा बघितला? किड्याला जर ठोकायचा आहे भिंतीमध्ये, तो जर अनुकुचीदार असेल तर धारदार असेल तर आपण हातोडीने सहज ठोकू शकतो. कारण तो अनुकुचीदार किडा काय करतो? कमी क्षेत्रफळ व्यापते भिंतीच्या जिथे ठोकायचा आहे तिथं. आणि जर कोथळ असेल तर आपल्याला जास्त काय लावावं लागते? बल जास्त लावावं लागते. म्हणजे क्षेत्रफळाचा संबंध आहे बलाशी. क्षेत्रफळाचा संबंध आहे बलाशी. तसेच दाबाशी संबंध कशाचा आहे? क्षेत्रफळ आणि बलाशी. क्षेत्रफळ आणि बलाशी. आलं लक्षात? तर हा असा तुमच्याकडे याला काय म्हणतात? हँड वॉश. हँड वॉश मध्ये स्प्रिंग आहे. आतमध्ये काय? स्प्रिंग आहे. आणि जर पाणी पंपाचं कार्य करते. हा पंप आहे. वरून असा दाबला की पाणी बाहेर पडेल. आता बघा मी इकडे या ग्लासामध्ये असलेलं पाणी वर कसं काढतो. निघालं पाणी? पाणी बाहेर का निघत आहे? हे दाब कुठे देतो? त्याच्यावर स्प्रिंग आहे. आणि त्या दाबामुळे हे कार्य करत दाबावर. हवेच्या दाबावर दाब वाढला की आतमधलं पाणी आहे ते काय होत आहे? बाहेर येत आहे. म्हणून तुमच्याकडे जे असणारे स्प्रे असते फवारण्यासाठी, त्याला असा कट्ट्या असतो, तो दाबला की पाणी उडते. दाढी करायच्या दुकानामध्ये, माल्याच्या दुकानामध्ये तो असंच घेतो आणि फटफट फटफट तुमच्या चेहऱ्यावर पाणी देतो. आता बघा याच्या ही बॉटल रिकामी आहे की खाली आहे? खाली नाही आहे, रिकामी आहे, एम्प्टी आहे. त्याच्यामध्ये काय? हवा आहे. आता मी असं दाबलं, असं दाबलं आणि याच्या गालाला असं दाबलं, हा बघा एकदा करून बघ. याला असं दाबलं म्हणजे दाब दिला, याच्यातली हवा बाहेर निघाली. काही प्रमाणात हवा, काही आहे, काही निघाली आहे. आणि मग याच्या गालाला मी असं लावलं आणि असं सोडून दिलं. बॉटल चिपकून आहे. बॉटल काय आहे? चिपकून आहे. याचा बॉटल हलते पण बाहेर निघत नाही. म्हणजे दाबाचा एवढा काय असतो? परिणाम. दाबाचा परिणाम झालेला आहे आणि म्हणून तो आतमध्ये जे मांस आहे त्याचं ते आतमध्ये घुसला आहे. इकडला गालाचं म्हणजे मांस आहे ते काय केलं आहे? इकडं आहे. आणि म्हणून मग मला काय करावं लागेल? फोडावं लागेल. काय करावं लागेल? फोडावं लागेल. आणि असे जर दोन बॉटल बरोबर मी असं हवा काढून एकमेकाला लावल्या आणि ते सोडून दिलं किंवा त्यातली निर्वात केली तर ते दोन गोल, अर्धे अर्धे गोल वेगळे करता येणार नाही. हा काय रे? ड्रॉपर. ई ड्रॉपर. हा काय? ई ड्रॉपर. याच्यावर असा आपण दाब दिला, प्रेशर दिला तर काय होते? ती हवा बाहेर निघते आणि मग असा रिलीज केला तर हवा आतमध्ये पुन्हा वापस येते. आता मी दाबून याला पाण्यामध्ये सोडतो आणि मग सोडलं म्हणजे याच्यात काय गेलं? पाणी. आता मी दाबलं, प्रेशर दिला याच्यावर तर काय? पाणी बाहेर. तसं हे पाहिलंय तुम्ही. याच्यामध्ये हा गड्ड्या आहे. काय? एक गड्ड्या. हा गड्ड्या आहे. हा गड्ड्या मागं पुढे सरकतो आणि आतील दाब कमी जास्त होते, आतील प्रेशर कमी जास्त होते. आता मी हा गड्ड्या लावला आणि साबण सरकवलं, काय झालं? प्रेशर बाहेर, म्हणजे हवा बाहेर निघाली. ठीक आहे. आणि मग आता मी याला असं मोडलं, हवा पुन्हा इकडून आतमध्ये आली. म्हणजे कोणती जागा खाली नसते, त्याच्यात असते हवा. ठीक आहे. तर काय? आता हवा. पण मी आता असं दाबलं, आता काय? हवा बाहेर निघाली. पाण्यामध्ये असं टोक, एक खालचं टोक ठेवून वर हा डबक्या ओढला. याच्या मागं मागच्या बाजूने एक म्हणजे हवा बाहेर निघासाठी. याच्या मागची जी हवा आहे ती बाहेर निघासाठी मी त्याला असं
दट्ट्या आणि असा धरून दट्ट्याला ओढला. आता काय झालं, पाणी आतमध्ये आला. आता मी आता प्रेशर देतो, दाब देतो बघा, प्रेशर दाब दिला तर याचा जे क्षेत्रफळ आहे कमी आहे, छोटा आहे क्षेत्रफळ. आणि हे सिरीज आहे, याचं सुद्धा क्षेत्रफळ इथं कमी आहे. नीडल काढली मी, आता क्षेत्रफळ इथं काढलाय. चप्पल फेकून मला शांत करू तेवढा काय होईल, दाब वाढेल. आता बघा, या पिचकारीचं टोक निमुळत आहे, याचं सुद्धा टोक निमुळत आहे की नाही. निमुळत असल्यामुळे दाब जास्त पडतो जेव्हा आपण दट्ट्या त्याला सरकवतो पुढे. आता मी आतमध्ये पाणी ओढलेलं आहे, आता याला दाबलं, एवढ्या दूर पाणी गेलं आणि तुम्ही हे होळीच्या दिवसामध्ये असं रंग भरता आतमध्ये आणि दट्ट्याने दाब देता, प्रेशर देता. प्रेशर जास्त का या ठिकाणी एक्झर्ट होतो, कारण इथे निमुळता भाग आहे आणि निमुळता भाग असल्यामुळे तो जास्त लांबपर्यंत टेकला जातो. पाणी आता मी याचा दट्ट्या मागे पुढे करतो. हा दट्ट्या आहे, काय दट्ट्या, पिस्टन लावला याला समोर, पिस्टन याला इंग्लिश मध्ये दट्ट्याला म्हणतात पिस्टन. हा या पिस्टन मागे पुढे सरकत आहे. तर याला डॉक्टर असं आतमध्ये घेतो बॉटल मध्ये आणि हा दट्ट्या मागे पिटला की इकडे काय येते, आणि इकडे या ग्लास मध्ये, या पेल्यामध्ये काय पाणी आहे आणि मी याला असं हळूहळू पिचता दट्ट्या, या दोन बोटाने ओढला, आतमध्ये काय आलं, पाणी. आणि मी याला जर असं दट्ट्या अंगठ्याने दाबला किती लांबपर्यंत, कारण त्याच्यावर प्रेशर जो आहे, हा दाब आहे, हा जास्त पडला, कारण याचा टोक कसा आहे, निमुळतं, म्हणजे क्षेत्रफळ कमी आहे. क्षेत्रफळ काय कमी आहे, जेवढा क्षेत्रफळ कमी तेवढा दाब जास्त. आलं का लक्षात. आणि म्हणून मग इथे जे बेल्ट असते ते रुंद असले तर क्षेत्रफळ जास्त असते, त्याच्यामुळे दाब पडत नाही. आणि जर त्या बेल्ट बॅगचे जे पट्टे असतात ते जर आपण कापून त्याला दोऱ्या बांधल्या तर काय होईल, दाब जास्त पडेल आणि म्हणून मग पाठ दुखेल तुमची. म्हणून बॅगचे पट्टे काय असतात, रुंद असतात. किंवा ट्रकच्या मागे चाक जास्त असतं, म्हणजे क्षेत्रफळ जास्त व्यापते चिखलाचं आणि म्हणून ते रुतत नाही. तुम्ही मेटाडोर पाहिलं असेल, मेटाडोरला समोर दोन मागे दोन, चारच असते, पण ट्रकला मागं 4 असते. काही 18 चक्केवाला असते, त्याला जास्त चक्के असतात, आहे की नाही. म्हणजे त्याचा काय, चिखलात तर रुतू नये, दाब क्षेत्रफळ जास्त व्यापेल तर ते दाब काय होतो, कमी पडतो. आपण चिखलावर फरशी ठेवली आणि त्या फरशीवरून चालत गेलो तर आपण काय चिखलात बसणार नाही, पण फरशी न ठेवता जर आपण